मतभेद विसरून निवडणुकीसाठी संघ म्हणून कामाला लागा। सूत्रांकडून ही माहिती कळतेय। दिल्लीमध्ये 5 तास संघ आणि भाजप नेत्यांमध्ये खलबत झाली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठक झाली आहे। भाजपचा नवीन अध्यक्ष निवडीबाबतची यामध्ये चर्चा झाली आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतल्या घरी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची ही बैठक झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह या बैठकीला उपस्थित होते, तर आरएसएसचे दत्तात्रय होसाबळे आणि अरुण कुमार या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। तर दिल्लीतल्या या सर्व महत्त्वाच्या घडामोडींकडे जाणून घेण्यासाठी जाऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत। उर्वशी, दिल्लीमधून ही मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातली, मतभेद विसरून निवडणुकीसाठी कामाला लागा अशी ही बैठक झाली आहे आणि काय नेमकं या बैठकीमध्ये आणखी ठरलंय? 4 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी आता भाजप सोबतचे जे मतभेद आहेत ते विसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता कमर कसली आहे। या दोघांमध्ये जे एक मतभेद होतं ते मतभेद आता ते विसरून एकत्रित येऊन या 4 राज्यात म्हणजे झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीर पण या 4ही राज्यांमध्ये जे इलेक्शन्स आहेत, विधानसभा निवडणुकी आहेत, त्याच्यासाठी एकत्रित येऊन ते काम करतील। हे रविवारच्या आरएसएस आणि बीजेपी मधली जी मीटिंग होती, महत्त्वपूर्णची मीटिंग होती, त्यात डिस्कस झालंय। इतकंच नव्हे तर लोकांनाही नेमलं गेलं आहे की कोण समन्वय समिती मध्ये कोण समन्वय करणार दोघांमध्ये ह्याची नेमणूक झाली आहे। भाजप सोबत समन्वय समितीच्या बैठकांमध्ये वरिष्ठ सगळे जे नेतृत्वाचे लीडर्स होते तेही प्रेझेंट होते। आरएसएस संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये हे जे आहे एकंदरीतच उर्वशी, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं संघ आणि भाजपमध्ये एक प्रकारे तणावाचं असं वातावरण होतं, मात्र आता कामाला लागा अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत आणि संघ सुद्धा कामाला लागलेला आहे। त्यामुळे काय नेमकं आगामी काळामध्ये होते बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।